नमस्कार, मी शुभांगी गुले माझ्या चॅनलमध्ये म्हणजे शुभांगीज किचनमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळ्यातील एक रानभाजी दाखवते आहे जी वर्षातून एकदाच खायला मिळते। तर ती भाजी आहे चिघोरची भाजी। हे बघा, असा बारीक चिघोर असतो तो, आणि तो आपले भोकराचे झाड असते, भोकरं लागतात त्याला, येतात हे चिघोर येतो, म्हणजेच कडे असतात ह्या, नंतर फुलून त्याचे फुलं होतात आणि नंतर मग त्याला भोकरं लागतात, तर त्याला चिघोर म्हणतात। आपल्याकडे खानदेशामध्ये बऱ्याच भागामध्ये म्हटलं जातं, किंवा मग हिरवी गाभोळी म्हणतात, किंवा मग भोकराचे फुलं म्हणतात। तर असा हा चिघोर आहे, त्याची आपण भाजी करून घेऊ। हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते, असा तोडून आणलेला आहे तो झाडाचा, आणि त्याला स्वच्छ करायची पद्धत सांगते मी तुम्हाला। असा हाताने चोडायचा असतो तो, आणि असा तो हातामध्ये चोडल्यानंतर ताजा ताजा लगेच निघतो तो, असा काढून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे, किंवा मग छोट्या जर काड्या असल्या तर त्याला असा तोडून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तोडून स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याची भाजी करायची। तर आता मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते कशी भाजी करतात ते। तर आता आपण आधी साहित्य बघून घेऊ। तर हा गोंधणीचा चिघोर घेतलेला आहे मी, एक छोटा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे तुकडे, लसूणचे तुकडे कापून घेतलेले आहे 2-3 पाकड्या, फोडणीसाठी जिरं घेतलंय, हळद आहे, तेल, मीठ आणि वरून कोथिंबीर घेतलेली आहे टाकण्यासाठी। पण आता भाजी करायला घेऊ। हे बघा, आपण आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये जिरं टाकूया। आपण जास्त मसाले वापरत नाही, ती रानभाजी आहे, म्हणजे तिची चव अशी लागायला पाहिजे आपल्याला, ओरिजिनल जी चव असते तिची ती, कारण गरम मसाले वगैरे टाकले तर ती चव येणार नाही, म्हणून आपण साधी अगदी कमी मसाले बेसिक आपले लसूण जिरे मिरची टाकून करायची भाजी। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। लसूण टाकूया, लसूण पण आपला थोडासा लाल झालेला आहे। आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊ, थोडंसं मीठ टाकू कांद्यामध्ये चिमूटभर, म्हणजे आपला कांदा लवकर परतला जाईल। हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता। आपला कांदा सुद्धा परतलेला आहे, म्हणजे पाणी कमी झालेलं आहे कांद्याचं। आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊ, आणि आता हे चिघोर जो आहे, गोंधणीचे फुलं ते टाकून घेणार आहोत आपण। दोन घेतलेले आहे ते आधी मी, चवीनुसार मीठ टाकून घेऊ, आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही, ते भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत। गरज वाटलीच तर तुम्ही थोडंसं पाण्याचा शिक्का टाकायचा आहे, परंतु शक्यतो पाणी नाही टाकलं तरी चालेल, ताजा ताजा तो लवकर शिजतो आणि चवीला पण छान लागतो। आता आपण झाकण ठेवू आणि थोडं 10 मिनिटं छान कमी आचेवरती शिजवून घेऊ। भाजी बघून घेऊ आपण। हे बघा, वाफ आलेली छान, मी पाणी अजिबात टाकलं नव्हतं भाजीमध्ये। ती नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये पाणी असते ऑलरेडी। हे बघा, शिजलेली भाजी आपली, म्हणजेच आपली भाजी आता ही तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ, झटपट तयार होणारी भाजी आहे ही। तर आपली भाजी आता ही चिघोराची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, तयार झालेली आहे आपली चिघोरची भाजी, गोंधणीचा चिघोर किंवा मग हिरवी गाभोळी
किंवा भोकराचे फुलांची भाजी अशा प्रकारे या नावाने ओळखली जाते। ती भाजी वर्षातून एकदा मिळते, तुम्ही करून बघा मिळाली तर, आणि खा, आरोग्यासाठी चांगली आहे ती भाजी। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा।